नमस्कार. तर मागच्या भागात आपण पाहिलं की ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये होणारी लक्षणं काय होत आहेत, चेंजेस हे सगळे आपण पाहिलेले आहेत. ह्या भागात आपण पाहूया की ह्या सगळ्या गोष्टी कशा टाळू शकतो आपण किंवा त्यासाठी काय प्रोफिलॅक्टिक मेजर्स आहेत, काय ट्रीटमेंट आहे, फिजिओथेरपी काय असते, त्याचा उपयोग कसा होतो, या भागात आपण पाहूया. तर पहिल्यांदी आपण हे टाळू शकतो का? तर निश्चितपणे काही प्रमाणात आपण हे टाळू नक्कीच शकतो. तर त्यामध्ये तुम्ही नियमित व्यायाम, गुडघ्याच्या हालचाली, स्नायूंचे बळावणारे व्यायाम, मसल स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस म्हणजेच की लवचिकता वाढवणारे सगळे व्यायाम करणं अपेक्षित असतं. असं जर केलं तर तुमचे ऑस्टिओआर्थरायटिसची लक्षणं ही आपण लांबवू शकतो. त्यानंतर रेग्युलर तुम्ही बॉडी वेट कंट्रोल ठेवला पाहिजे. आहारांमध्ये बदल केले पाहिजेत. हाडांची, स्नायूंची ताकद वाढेल अशा पद्धतीचा आहार तुम्ही घेतला पाहिजे. त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, दुधाचे पदार्थ, काही प्रमाणात आपण ड्रायफ्रुट्स पण घेऊ शकतो. त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं. तर ह्या सगळ्यांना जर तुमच्या वेदना कंट्रोलमध्ये राहिल्या नाहीत आणि जर तीव्रता वाढत गेली तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्या. त्यांच्या सल्ल्यानं औषधोपचार करा. स्वतः ओव्हर द काउंटर ड्रग्स किंवा मेडिकेशन करू नका. निश्चितपणे त्याचे साईड इफेक्ट्स जास्त आहेत आणि अल्टिमेटली ह्या सगळ्यांनी जर उपाय झाला नाही किंवा सिव्हिअर डिजनरेटिव्ह ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये ग्रेड 4 ज्याला आपण म्हणतो, तर टोटल नी रिप्लेसमेंट हा निश्चितपणे आजकालचा चांगला उपाय आहे. धन्यवाद.